मागले 24 राहिलेत. कुठे गेलती इतका वेळ तडफडायला? हा गुत्त काय लय लांब आहे वय का तू आला होता बरोबर घरापत्र सोडायला? उनकी मेली हा? माझं लेकरू मला म्हणायचं, माय तुला पुण्याला नेतो, सारस बागेमध्ये नेतो, लुगडं बी घेतो. एवढंच होतं माझं पोर. तेव्हापासून समद गळायचं त्याला. त्याचा बाप कायम फिरलेला. खरातण्यासनी बेदम हाणायचा. माझं पोर तसं नाही निघालं. नाही निघालं माझं पोर तसं. शेतात जायचा, काम करायचा. कधी कुणाच्या आद्यात नाही का मध्यात नाही, आणि कधी कुणाच्या देण्या घेण्यात बी नाही. पण जेव्हापासून तू आमच्या घरात आली ना, आमच्या घराचं वाटोळं केलं, वाटोळं. हां, तू आलीस घरात आणि वाटोळं केलं. पांढऱ्या पायाची आवद सांगितली, वाटोळं केलं. झोपा की आत्याबाई आता. कर्ज कर्ज करत नुसता इकडून तिकडं तिकडून इकडं हिंडायत राहायचा तो. तू तू खाल्लंस त्याला, आणि ही अशी डावऱ्या हाताची पोरगी जन्माला घातलीस. हां, आणि आमचं वंश खोडलास. वाटोळं वाटोळं होईल तुझं. माझ्या निवृत्तीला खाल्लं तू. वाटोळं वाटोळं होईल तुझं. वाटोळं होईल. माझ्या निवृत्तीला खाल्लं. माझ्या निवृत्तीला खाल्लं. काय करते ते? येऊन घे. चार भांडी घासायला एवढा वेळ लागतो व्हय तुला? कवाधर नाही पाठी पेन्सिल घेऊन बसली. अशी नाही ऐकायचीस तू. उठ. एक काम करता येईना कुत्रीला. हा, बाबू गेला सोडून आपले. बस ऐकत कशी नाही बघते. डावरी पोरगी आली आहे पोटाला जन्माला.
आला ग माझा हिरो. तुलाच र बाबा आमच्या घराची काळजी. सदाभाऊ बरोबर परवा तालुक्याला गेलेलो. कागद करायचा होता एकाचा. काम झाल्यावर गावाकडे यायला निघालो आणि तेवढ्यात मागणं महिपतरावांनी गाठलं. म्हणाले शेवटचं विचारतोय, किती घेणार बोला. मी काय न बोलता आलो निघून. आता हे बरं दिसतंय का? म्हणजे तुम्हीच सांगा मला. तो माणूस इतक्या दिवस आपल्याला विचारतोय म्हणल्यावर त्यांचा बी आपल्याला काय तर मान राखला पाहिजे. होय का म्हातारे? 3 वर्षापूर्वी 10,000 रुपये दर चालून आला होता. किती? 10,000 रुपये. मी म्हटलेलं तवाच देऊन टाका म्हणून, पण माझं नाही ऐकलं. आणि आता 7-8 हजारला पण कोण विचारत नाही. सोन्यासारखा दर आला तर त्यावेळी जमीन द्यायला पाहिजे होती. पण एक आहे, महिपतराव सारखं मागं लागलेत म्हणल्यावर त्यांना आपण काय तर रक्कम सांगितली पाहिजे. ओय अक्के, तुझ्या मनात काय आकडा तो तर कळू दे. एकदा नाही 10 वेळा सांगितलं तुला आम्हाला जमीन विकायची नाही म्हणून, तरी पुन्हा येणारच. अगं पण तुझ्या मनात काय ते तर एकदा सांग. अरे सख्या बहिणीच्या जमिनीवर डोळा तुझा. असं किती पैसे मिळणार आहे रे तुला याच्यात? आईचं काय व्हायचं ते होते. आईला परत इथे आणायचं नाही असं. आत्ता नाही ऐकशील ग, पण या म्हातारीचं दुखणं निघल तवा तरी कावीच लागल. आता तवाच येतो. मेला मुर्द्या, माझ्याच मरणात टपले बसले मेले. अगं ए भवाने, चुलीत घाल तुझी ती पुस्तकं. किती वेळा सांगितलंय तुला त्याने दिलेलं काय बी घ्यायचं नाही म्हणून, पण अशी सांगून ऐकणारातली नाहीये तू. चल दाखवतेस तुला. तो निघाला आपली जमीन विकायला आणि ही बसली त्याची पुस्तकं वाचत. हा, ऐकणार का नाही तू? हा, ऐकणार का नाही? झुणका दे.
पोरी. हा या भाऊ. हा या, काढायचं चपला. भवानी मातेचं लय जुनं मंदिर आहे, महाराजांपासूनच आहे. उन्हाचं आलायचं आतमध्ये बसा आणि निवांत झुणका भाकर खा. आणि झुणका भाकर खाऊन झाली की त्यानंतर आतमध्ये धान्याचं लय मोठं कोठार आहे, ते पण बघा. या वातावरणात कोण खाणार आहे झुणका भाकर? बरं कितीला दिलं ते? 10ला. अहो 8ला द्या. 10ला. नाही परवडत. साहेब या ना. साहेब घ्या. साहेब 8ला घ्या. साहेब 8ला घ्या. ऊन खूप आहे. लिंबू पाणी पण आहे थंडगार. 4 रुपयाला फक्त. घेऊन जा 2 पोरी भर 2. मध्ये बसा सावलीमध्ये आणि झुणका भाकर खा आणि नंतर धान्याचा कोठार बघा. लय लांबून येतात लोक बघायला. बरं किती झाले? 8ची भाकरी म्हणजे 8 आणि 8 24 झाले. 24. मागले 24 राहिलेत. येऊ दे दमान, येऊ दे. जरा सरका अक्का. जरा सरका. हा घ्या फिरवून. पण तिकडे डोकं नको, पाय तिकडं फिरवून घ्या. पूर्वेला पाय घाला. उचला जरा जोर लावा. उचला. हा सावकाश. काय ग? अगं चहा बी समधी घेऊन आलेत. तू घे आपली विश्रांती. आता हे असं झालं कसं घर परपंच चालवायचं घर? शेतीचा तुकडा होता तो बी गेला, आता करणार काय? समजा ठीक होईल. पोरगी हाय ना माझी, गुणाची हाय माझी पोर. पोरी गुणाची हाय, समधी कामं करतीय, तळ्यावर भाकरी करतीय, झुणकानी भाकर करून घरावर विकायला नेशील ना. 4 पैका आणशील ना घरात.
पण आहे आज पातूर तव्यानं माझ्या हाताला चटकं दिलंच ना व.